मालवणच्या राजकोट किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती। यावरून विरोधकांनी महायुती सरकारला चांगलंच घेरलं होतं, तर शिवप्रेमी देखील संतप्त झाल्याचं आपण पाहिलं। शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम शिल्पकार जयदीप आपटे याच्याकडे देण्यात आलं होतं, तर पुतळा आणि पायाच्या स्ट्रक्चरसाठी सल्लागार म्हणून चेतन पाटील याची नियुक्ती करण्यात आली होती। या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य सरकारने समितीची स्थापना केली होती। या चौकशी समितीने 16 पानी अहवाल सादर केला आहे। चुकीच्या वेल्डिंग कामामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, पुतळ्याला गंज लागला होता, तसंच कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळला असा अहवाल चौकशी समितीने दिला आहे। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे हा फरार होता। तो आपल्या कुटुंबियांना भेटायला आला असताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। राजकोट किल्ल्यावर आता नव्याने बांधण्यात येणारा शिवरायांचा पुतळा हा 60 फूट उंच असणार आहे। हा पुतळा इतका मजबूत असेल की 100 वर्ष त्याला काहीच होणार नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। शिवरायांचा नव्याने बांधण्यात येणारा पुतळा हा तलवारधारी असणार आहे। गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यासाठी जे निकष लावले होते त्या निकषांवर आधारित छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला जाणार आहे, अशी माहिती समोर येत आहे।